महाराष्ट्र शासनाच्या वतीने मागच्या वर्षापासून कॉपीमुक्त अभियान हे संपूर्ण राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. अतिशय कडक पद्धतीने सर्व ठिकाणी परीक्षा प्रक्रिया ही अवलंबविल्या जात आहे. परंतु कुठेही छोटीशी जरी घटना झाली तरी त्याचा फार मोठा उहापोह त्या ठिकाणी करण्यात येतो. परंतु आज अतिशय आनंददायी गोष्ट ही आहे की राज्यातल्या जवळजवळ सर्व परीक्षा केंद्रांवर आधीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या व्यवस्थेनं परीक्षा ह्या कंडक्ट करण्यात आलेल्या आहे. हे निश्चित आहे की 1-2 ठिकाणी काही चुकीचे प्रकार घडले, त्याच्यावर चौकशी करून संबंधितांवर ती कारवाई करणे सुरू आहे. मग ट्युशन क्लासेसमध्ये खासगी 90% 95% पेपर जसा आहे तसा बोर्डचा पेपर ते सराव परीक्षेत लीक करतात, किती गंभीर बाब? नाही, ह्या संदर्भात मागे काही लिंक आमच्या हातात आल्या होत्या, त्या लोकांना अटक देखील करण्यात आलेली आहे. याची सखोल चौकशी करून जे या पद्धतीचं कृत्य करतात त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमरेडमध्ये कुठेतरी पेपर सेट करणाऱ्यांनीच तो पेपर फोडला होता. खरं तर नियमावली अशी काय, एकदा का पेपर तुम्ही सेट केला तर तो नष्ट करावा लागतो, तो स्वतःजवळ बाळगता येत नाही. उमरेडमध्ये असा प्रकार उघडकीस आला. या संदर्भात काही माहिती शालेय शिक्षण विभागाकडे आलेली आहे, त्या अनुषंगाने चौकशी देखील चालू आहे. अशा पद्धतीचं काम काही व्यक्तींच्या हातानं होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात. अमरावतीमध्ये 3 कोटीचं मोठं पकडण्यात आलेलं आहे. वारंवार अशा घटना घडते, आजूबाजूला घडलेल्या आहे, वर्ध्यात घडलेल्या आहे. खरं तर त्या पद्धतीने अँटी नार्कोटिक्सच्या कारवाया संपूर्ण राज्यभर अतिशय मोठ्या वेगानं त्या ठिकाणी चालू आहेत. याचाच एक भाग म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी ज्या कार्यवाही करण्यात येते त्या अनुषंगानं अमरावतीमध्ये देखील ती घटना समोर आलेली आहे. त्या संबंधितांवर कारवाई करणं सुरू आहे. तुमची मागणी होती की विद्यार्थ्यांना बाल सायंटिस्टला किंवा विद्यार्थ्यांना बाहेरच्या देशात नासामध्ये पाठवायचं, ती मान्य झालेली आहे. ती योजना किती फायदा होईल आणि काय सांगणार? अभिनव प्रयोग आहे. मी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा खरोखर आभार व्यक्त करेल की त्यांच्यासमोर आम्ही जी योजना त्या ठिकाणी मांडली होती, ज्या योजनेच्या माध्यमातून जिल्हा स्तराचे विद्यार्थी इस्रोला आणि राज्यस्तराचे विद्यार्थी हे नासा अमेरिका ह्या विज्ञान संस्थेला भेट देण्याची उपक्रम त्या ठिकाणी मांडला होता. त्यांनी तो अर्थसंकल्पीय बजेटमध्ये मांडला आणि मंजूर देखील केला. याच्याकरिता फार मोठा फायदा येणाऱ्या काळामध्ये आपल्या बालवैज्ञानिकांना त्या ठिकाणी होणार आहे. पंजाबराव देशमुख जी योजना आहे त्याचा मोठा फायदा होणार आहे. स्वर्गीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी फार मोठं कार्य शिक्षण क्षेत्रामध्ये विशेषतः विदर्भाच्या भागात शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केलेलं होतं. त्यांचं हे कार्य अजरामर राहावं, त्याच पद्धतीने त्यांनी केलेल्या कार्याची ऊर्जा ही नवीन पिढीला भेटत राहावी, याच्याकरता आम्ही मागणी केली होती आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे की अमरावती विभागातले आमचे शालेय शिक्षण विभागाची जितकी कार्यालय आहे ते एकत्रित करून त्याचं एकत्रित शैक्षणिक संकुल करून त्याला भाऊसाहेब पंजाबराव देशमुख नाव देण्यात यावं, ज्याची घोषणा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केली. निश्चितपणे सर्व भारतीयांकरिता अभिमानाची गोष्ट आहे की पुन्हा एकदा आपल्या भारतीय क्रिकेटपटूंनी जगजेता होण्याचं स्वप्न भारतीयांचं पूर्ण करून दाखवलं. धन्यवाद.